अदानी हा मोठा धोकाच आहे देशाला, तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना. पण हे सर्वसामान्यांना त्यांच्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. दिसलं तरी समजत नाही आणि समजलं तरी उमजत नाही. पण ते संजय राऊत आणि डोनी ठाकरे यांना मात्र बरोबर दिसतं, समजतं, उमजतं. आणि हे दिसल्यानंतर, समजल्यानंतर आणि समजून उमजल्यानंतर एके दिवशी हा अदानी तुमच्या दारात हजर होतो. तेव्हा तुम्ही त्याला घरात घेता, चहा पाजता, घरभर फिरवून घर दाखवता, त्याचा हात हातात घेता, त्याला निरोप देता. आवजो तमे, काल परसो मळसो, नाही का? हा जो कोणी अदानी आहे तो 2014 पासून 2026 पर्यंत म्हणजे जवळपास 11 वर्ष हा देश तीळ करून लुटतोय आणि आपली घरं भरतोय. सगळीकडे याचं साम्राज्य पसरतंय आणि हे ज्यांच्या लक्षात येतंय ते यावर बोलायला मुहूर्त शोधत होते, वाट बघत होते. देश पुरता गिळला जातोय की शिल्लक राहतोय. दरवाजात कोणी आला तर हाकलू का त्याला? हाकला साहेब हाकला, अशा हरामखोरांना हाकला, त्या महाराष्ट्र द्रोह्यांना हाकला, त्या देश गिळायला निघालेल्या अडाण्यांना. काय तो देशाचा नकाशा आणि काय तो राज्याचा नकाशा, एक ठिपका शिल्लक सोडला नाही हो या उद्योगपतींनी. सगळंच गिळायला निघालेत साले. मोदींनी देश विकायला काढलाय आणि फडणवीस शिंदे राज्य विकायला निघालेत. ससाणे आहेत ते मालकाच्या हातावर बसणारे, तेच पक्षी मारून आणतायत मालक सांगतोय म्हणून. आणि अजितदादांचं काय, ते भलेही महायुतीत असले तरी ते मात्र त्या अदानीच्या गाडीत क्लीनर बनून बसणं पसंत करतात. ड्रायव्हर असतो रोहित पवार, तर शरद पवार राष्ट्रवादीचे आधारवड त्यांना का जवळ करतात? आम्हाला पडलेला भाबडा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे अदानींचं स्वागत करायला अगदी त्यांच्या गाडीजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचंच बाकी ठेवतात फक्त. हे कसं काय? या लोकांना नसेल कळत का हा अदानी बकासुरासारखा देश खेळायला निघालाय? मुंद्रा पोर्टपासून सुरू झालेला अदानीचा स्वाहाकाराचा हा प्रवास अगदी वाढवण बंदराच्या एअरपोर्टपर्यंत येऊन ठेपलेला आहे. मोदी 2014ला PM बनले आणि हा अदानी मोठा होत होत गेला. हे रहस्यच आहे नाही का? एक गहरा राज जिन्होंने दुनिया को बताया, उस रिसर्च टीम को धन्यवाद. झुककर सलाम करना चाहिए ऐसे रिसर्च टीम को. याच रिसर्च टीमच्या पेपर्सवर आधारित अशा राजसाहेबांच्या मागच्या 2 सभांमधल्या प्रेझेंटेशनकडे आपण जरा गांभीर्यानं बघितलं पाहिजे. एवढ्या पोटतिडकीनं मराठी आणि मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल बोलणारा माझ्या पाहण्यात असलेला हा एकमेव नेता आहे. माझा आवडता नेता आहे. नो डाऊट राज ठाकरे आपल्याला आवडतात. हे अदानी आणि इतर लोक जे आहेत ते तुमच्या राजसाहेबांकडेच का जातात? दादर नंतर बँड्रा किंवा बँड्रा नंतर दादर असा जो काही क्रम आहे तो का असतो? पूर्वी मातोश्रीवरच्या माननीय बाळासाहेबांचा एक दरारा होता. त्या दराऱ्यामुळं मुंबईत येणारा कोणीही उद्योगपती, राजकारणी, नेता, अभिनेता हा मातोश्रीवर हजेरी लावून जायचा. पण आता बाळासाहेबांच्या माघारी मातोश्रीवर काय उरलंय? असो, थोडं मागं नेतो तुम्हाला. धारावी रिडेव्हलपमेंटचं काम आधी ज्या कंपनीला दिलं गेलं होतं ते रद्द का केलं गेलं? मग त्या ठिकाणी अदानीला आणा असा निर्देश कुणी दिला होता? हे असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत आजवर. आणि त्यातच अदानीशी देणं-घेणं फिसकटलं. म्हणून की काय धारावी बचाव नावाची एक चळवळ सुरू झाली. मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यात वेगवेगळ्या रंगाचे बावटे फडकत होते. आपण ते पाहिलेले आहेत. अदानी नावाचा बकासूर मग आंदोलनकर्त्यांच्या म्होरक्यांना भेटला म्हणे. सेटलमेंट झाली. पण परत काहीतरी फिसकटलं असणार. त्याशिवाय जे काही चाललंय ते. आता आपला हिस्सा आपल्याला घरपोच मिळेल ही हमी काही चौकीदारांना हवी असते. मेरा माल लाके देना, नाहीतर ते रागावतात. ते सगळं एका बाजूला ठेवा. जरा सिरियस होऊन विचार करा. मस्करी नाही. महाराष्ट्राच्या नकाशावर ठिपक्यांची रांगोळी काढत चाललेला हा गौतम अदानी पुढे जाऊन भारताच्या सार्वभौमत्वाला धोका नाही आहे का? आहे. आहे. अदानी सिमेंट कंपन्या एकामागे एक अशा विकत घेत सुटलाय. तो उद्या त्याचे भाव वाढवू शकतो, दर वाढतील सिमेंटचे, मग घराचे दर वाढतील. अदानी हा मोठा धोकाच आहे देशाला, तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना. पण हे सर्वसामान्यांना त्यांच्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. दिसलं तरी समजत नाही आणि समजलं तरी उमजत नाही. पण ते संजय राऊत आणि डोनी ठाकरे यांना मात्र बरोबर दिसतं, समजतं, उमजतं. आणि हे दिसल्यानंतर, समजल्यानंतर आणि समजून उमजल्यानंतर एके दिवशी हा अदानी तुमच्या दारात हजर होतो. तेव्हा तुम्ही त्याला घरात घेता, चहा पाजता, घरभर फिरवून घर दाखवता, त्याचा हात हातात घेता, त्याला निरोप देता. आवजो तमे, काल परसो मळसो, नाही का? जलेबी फाफडा आणि शिवसेना नाही,
आदुबाळा आपडा. आदुबाळा पण नाही हो, उद्धव ठाकरे होतं बहुतेक. उद्धव ठाकरे आपडा. असो आता ते जुनं झालं. काय गरज पडली की सगळं जलेबी, फाफडा सगळंच चालतं. मग असे हातात हात तेही चालतात. पण मी म्हणतो कशासाठी हातात हात वगैरे? अदानी हा चोर आहे किंवा हिंदुस्थान, महाराष्ट्र, मुंबई गिळायला निघाला हा गुजराती बकासूर आहे, तर त्याला दारातच वाहनीने हाणायला पाहिजे दिसला की. महाराष्ट्र धर्माशी प्रतारणा, राज्यद्रोह करणाऱ्याला कसली दयामाया दाखवायची? असेल तो अब्जोपती, खरबोपती, पण तो त्याच्या घरी. महाराष्ट्राशी वाकडं, त्याची मसणात लाकडं. आता माझ्या दारात आलाय तर त्याला काय हाकलू म्हणणाऱ्या राजसाहेबांनी त्याला घरात घेतलं. हे तुम्हाला पटतंय का? टाटा, बिर्ला, अंबानींपासून भले भले राजसाहेबांच्या घरी येतात. आपले देवाभाऊ पण जातात. आय मीन जायचे. निवडणुका संपल्या की ते पुन्हा जातील. ते जातील, शिंदे जातील, शेलार पण जातील गालातल्या गालात हसत. उदय सामंत जातील. राजसाहेब जसे या लोकांचा एवढा राग-राग करतात ना आता निवडणुकांच्या काळांमध्ये. फडणवीसांचा तर किती राग येतो त्यांना. पण तरीही हे लोक लोचटासारखे राजसाहेबांच्या दारात जातात. मग राजसाहेब काय त्यांना हाकलून देतात? नाही ना. मग अदानीलाही ते याच न्यायाने हाकलून देत नाहीत. आता चटकन तुम्हाला मी पुन्हा बारामतीला नेतो. अजितदादा अदानीबद्दल काय बोलतायत ते ऐका. आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो. 3 लाख. आणि मला ते सांगत होते अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल. 5 लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे. जवळपास 5 लाख कुटुंबांना पोषण्याची क्षमता या अदानीत पुढच्या 2 वर्षात येणार आहे. 5 लाखांची रोजगार निर्मिती संपूर्ण देशात असेल, तर मग महाराष्ट्रात एवढे ठिपके त्या अदानीने काढून ठेवलेत. त्या प्रत्येक ठिपक्यावर रोजगार निर्माण होतोय की. हा रोजगार काय मराठी, अमराठी असा भेदभाव करून दिला जात नाहीये, तर मेरिटवर लोकं नोकरीला लागतायत. आज टाटा, बिर्ला, अंबानी असो की हा बकासूर अदानी. त्यांच्या कंपन्यांमध्ये मराठी माणूस नोकरीला नाहीये का? देशात एवढं मोठं एम्पायर उभं करून ठेवलं ज्यानं, ते उभं करून कार्यान्वित करत चालवण्याची क्षमता बाळगून आहे. म्हणून तर तो ठिपके वाढवत चाललाय. तुमच्यात असेल क्षमता तर या पुढे, करा कॉम्पिटिशन. जर तुम्हाला या कॉम्पिटिशनमधून बाद केलं जात असेल, तर मग आपण हाणामाऱ्या करूया. मग फोडू डोकी या सगळ्या गुजराती, मारवाडी, जलेबी फाफडावाल्यांची. नाही का? अदानी म्हणे देश गिळायला निघालाय. त्याचा मुंबई महानगरपालिकेशी अर्थार्थी तसा संबंध मला तर दिसत नाही. पण अनेक मराठी जण कालपासून बहकल्यासारखे अदानीला आलेल्या सुगीच्या दिवसावर बोला असे मेसेज करतात मला. म्हणून म्हटलं जरा त्यांना अजितदादांच्या चष्म्यातून दिसणारा अदानीही दाखवावा, जो 5 लाख रोजगार निर्माण करणार आहे. काय आहे ना, अजूनही लोकांना अदानीचा धोका समजलेलाच नाहीये. त्यांना फक्त अदानीकडून मिळणारी आमदनी दिसते. 5 लाख रोजगार त्याच्याबद्दल बोलतोय मी. तुम्हाला काय भलतंच वाटलं असेल. असो आता ते अदानी आणि त्याच्याकडून मिळणारी आमदनी, याबरोबरच त्याला आलेले सुगीचे दिवस, यावर बरंच बोललो आपण. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे जे काही चाललंय ना आता, हा अदानी, ते नकाशे, नकाशावर ठिपक्या-ठिपक्याने वाढत गेलेला त्याच्या करिअरचा ग्राफ आणि ते 5 लाख रोजगार. हे सगळं एका बाजूला ठेवा आणि विचार करा. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.